मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, लक्ष्मी जान्हवीच्या विचारामध्ये असते। ती मंदिरात देवासमोर पत्रिका ठेवते आणि घरी चाललेली असते। तेवढ्याच समोरून तिची वहिनी येते। तिची वहिनी विचारते, वंश तुम्ही इथे मंदिरात गेला होतात का? लक्ष्मी एकदम गोंधळून जाते आणि ती म्हणते, अहो वहिनी तुम्ही आहात का? अहो सॉरी, काय आहे ना, माझ्या धाकटीचं लग्न जमलंय आणि मी त्याच विचारात होते। पत्रिका देवासमोर ठेवायला आले होते। लक्ष्मीची वहिनी तिचं अभिनंदन करते आणि लक्ष्मी वहिनीला एक पत्रिका देते आणि ती म्हणते, वहिनी दादाला पण सांग की लग्नाला आवर्जून या। वहिनी ती पत्रिका घेते तर लक्ष्मी घरी येते आणि तिने जयंतला बोलून घेतलेलं असतं। जयंत घरी येतो आणि लक्ष्मी त्याला पत्रिका देते। जयंत ती पत्रिका ठेवण्यासाठी कारमध्ये जातो। तो कारमध्ये पत्रिका ठेवतो आणि जान्हवी तिथे येते। जान्हवी लपून बसलेली असते। जयंत तिला म्हणतो, जान्हवी तू आहेस ना, मग मला माहितीये। जान्हवी बाहेर येते आणि ती म्हणते, जयंत तुला कसं कळलं मी आहे म्हणून? जयंत म्हणतो, जान्हवी आता आपण लाईफ पार्टनर आहोत आणि त्यामुळे तू माझ्या आसपास असली ना तर मला बरोबर जाणवतं। दोघंही गप्पा मारतात आणि दोघंही आतमध्ये येतात। लक्ष्मी जयंतला म्हणते, जयंतराव तुम्ही एक काम कराल का? लग्न होईपर्यंत तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये बसू नका, तुम्ही तुमच्या गाडीने प्रवास करू नका। जयंत म्हणतो, अहो आई असं झालं तरी काय? अहो लग्न पक्क झाल्यापासून तुम्ही खूप काळजी करताय माझी। काय झालंय? लक्ष्मी रडायला लागते। जयंत विचारतो, सॉरी मी काही चूक केलीये का? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? लक्ष्मीला भावनाच्या बाबतीत काय झालंय ते सगळं काही आठवतंय आणि तिच्या अजून डोळ्यात पाणी येतं आणि ती अजूनच जास्त रडायला लागते। जान्हवी तिला धीर देत असते आणि घरातील सगळेजण तिला समजावून